राज्यातील राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे। 3 जून 2006 रोजी धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रभावी नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईच्या कळंबोली येथे गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या झाली होती। सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडे असलेला तपास नंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला। राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 जणांवर आरोप ठेवण्यात आले आणि त्यामुळे तब्बल 20 वर्षांनंतर लागणाऱ्या या निकालाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। दरम्यान पवनराजे निंबाळकर हत्याकांड नेमकं कसं घडलं आपण ग्राफिक्सद्वारे पाहूया। 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकरांची कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। दुचाकी स्वारांचा पवनराजेंची गाडी थांबवून गोळीबार करण्यात आला। पवनराजे आणि ड्रायव्हर समत काझीचा या गोळीबारात जागीच मृत्यू झाला। माजी मंत्री पद्मसिंह पाटील हत्याकांडातले मुख्य आरोपी आहेत। तर राजकीय संघर्षामुळे हत्या असा पद्मसिंह पाटलांवर आरोप आहे। डीसीसी बँक आणि होम ट्रेड प्रकरणी पवनराजेंनी पद्मसिंह पाटलांवर गंभीर आरोप केले। 2004च्या विधानसभेला पद्मसिंह पाटलांकडून पवनराजे पराभूत झाले होते। पद्मसिंह पाटलांनी 25 लाखांची सुपारी दिल्याचे सीबीआय तपासात समोर आले। तर सीबीआयकडून 2009ला पद्मसिंह पाटलांना अटक करण्यात आली। हत्या प्रकरणात पद्मसिंह पाटलांसह एकूण 9 आरोपी आहेत। मुख्य सूत्रधारांपैकी एक पारसमल जैन माफीचा साक्षीदार झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।